हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही स्लीव डिझाईन जी आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता या ब्लाऊज पीसामधली जी साडी आहे तर ती एकाच कलरमध्ये होती. सो आपण याच्यामध्ये दुसरा कोणताही कलर जो आहे वेगळा ॲड न करता काठामध्येच आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन बनवलेली आहे. आता इथं बघू शकता जे काठ आहे तर ते आपण सेपरेट इथं काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जसे आपण सिंपल स्लीव्ज तयार करतो कटिंग करतो तशी ही जी स्लीव्ज आहे तर ते आपण कटिंग करून घ्यायची आहे. आता मी इथं स्लीव्ज जी आहे 11 इंचावरती कट केलेली आहे. रेडी होऊन आपली 10 इंचाची जी स्लीव्ज आहे तर ती प्रॉपर बसते. आता त्यानंतर दोन्ही स्लीवचं जे मार्किंग आहे आपण एकाच वेळी असं करून घ्यायचं आहे. आता सिंगल फोल्ड आपण ही जी स्लीव्ज आहे करून घेतली आणि त्यानंतर 2 इंचावरती आपल्याला हे जे मार्किंग आहे डिझाईनचं तर ते करायचं आहे. आता एखाद्या वेळेला हात जर जाड असतील तर तुम्ही 3 इंचावरती करू शकता, जे मी आधी मार्किंग केलेलं आहे. आणि हात थोडेसे बारीक असतील तर तुम्ही 2 इंचावरती हे जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एकदम सुंदर असा टेम्पल शेप जो आहे तर तो या अस्त्रवरती द्यायचा आहे, जो की तुम्ही देत आहे बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने जो शेप आहे तुम्ही द्यायचा आहे. आता हा जो शेप आहे मी प्रॉपर असा इथं मार्किंग करून घेतला. दोन्ही स्लीव्जवरती हा मार्किंग करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण हे जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. शेपनुसार आपल्याला व्यवस्थित असं कटिंग जे आहे करून घ्यायचं आहे. आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकवरती आपल्याला अस्तरचा जो हा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. आणि सरळ कापडावरती अस्तरची ही बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आणि आहे तशा शेपनुसार आपण टीप मारून एकदम कॉर्नरला टीप मारून आपण अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे. आता जी टीप आहे तर ती हाताच्या आपण बॉर्डरला पण घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा तिथे कोणतीही पट्टी लावायला लागणार नाही. या हिशोबाने आपण ते स्टिच करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी आपण हा जो शेपवरती टीप मारत असतो तर त्यावेळी जी टीप आहे तर ती एकदम आपल्याला लहान ठेवायची आहे, तरच हा जो शेप आहे तर तो एकदम प्रॉपर असा येतो. जर तुम्ही टीप मोठी ठेवला तर जसा शेप पाहिजे आहे तसा आपल्याला येत नाही. सो आपण काय करायचं आहे, ज्या शेपनुसार आपण टीप मारत आहोत तर त्यावेळी टीप एकदम आपल्याला लहान ठेवायची आहे मशीनची. आणि टीप जी आहे आपल्याला अर्धा इंचावरती न घेता थोडी थोडी आपल्याला कॉर्नरवरती घ्यायची आहे, म्हणजे टोकं वगैरे जे आहे डिझाईनची तर ती व्यवस्थित दिसतात त्यामध्ये. आता टेप मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपलं जे मेन कापड आहे तर ते आपण एक्स्ट्राचं पूर्ण सगळं कट करायचं. आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून जो शेप आहे एकदम प्रॉपर असा व्यवस्थित येईल. आता त्यानंतर जी स्लीव्ज आहे तर ते पूर्ण आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे, पूर्ण आतमध्ये फोल्ड आपल्याला ही करून घ्यायची आहेत. आता टेम्पल शेपचा जे कोन आहे तर ते व्यवस्थित आपण काढून घ्यायचे आहेत. पेनाच्या टोकाच्या सहाय्याने व्यवस्थित आपण हे जो शेप आहे प्रॉपर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना सुद्धा आपल्याला जी टीप आहे तर ती एकदम लहान ठेवायची आहे. आता दाबटीप देऊन झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपले हे जे काठ आहे तर त्या काठाचे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे आपण पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे दोन्ही काठ आहेत तर ते आपल्याला काय करायचं आहे, सेंटरपासून जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे जी काठाची ब्रॉडनेस आहे तर ते आपल्याला वाढवून घ्यायची आहे.
तर त्या सेंटरपासून आपण हे काठ जोडून घेणार आहोत. सेंटरपासून जोडल्यानंतर त्याच्यावरती आपण दाबटीप घेतली आणि त्यानंतर दोन्ही स्लीव्जला पुरतील असे सेंटरपासून आपण जे काठ आहे तर ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही स्लीव्जला आपल्याला ते वापरता येईल. आता इथं मी एक कापड घेतलेलं आहे आणि तेच कापड आपल्याला काय करायचं आहे बघा, काठाच्या वरती आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे काठाच्या सरळ बाजूवरती आपल्याला हे जे अस्तर आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे. आणि या अस्तरवरती आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आहे बॉटमला. आणि हे अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे याच कलरचं जे मॅचिंगचं कापड आहे, अस्तर आहे, तर ते उरलं नव्हतं, सो मी दुसरं यूज केलेलं आहे. तुम्ही यामधलं जर असेल शिल्लक तर तुम्ही तेच वापरू शकता. आता अस्तर मी आतल्या साईडला पलटी केलं, त्यानंतर चारही बाजूला आपण याला टीप मारून घेणार आहोत. आता हा जो पार्ट आहे दाखवल्याप्रमाणे आपण असा जॉईंट करून घ्यायचा आहे. आता हा पार्ट जो आहे आपण आता डिझाईन कट करताना आपण काय केलं होतं, 2 इंचावरती जो शेप आहे तर तो मार्किंग करून कट केला होता. पण आता काय होतं की शिलाईमध्ये अर्धा इंच जातं आणि 5 इंचाचा जो गॅप आहे तर तो आपण बॉटमला काठावरती ठेवायचा आहे. म्हणजे 5 इंच पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे तुम्ही पिनअप वगैरे करू शकता आणि त्यानंतर मग आपण हा जो पॅच आहे सेंटरचा तर तो व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. आता हा पॅच जो आहे आपण अटॅच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही याचं फिनिशिंग जे आहे एकदम सुंदर असं आलेलं आहे. आता पॅच जोडल्यानंतर चारी बाजूने स्लीव्जला आपल्याला काय करायचं आहे, टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे अस्तर आणि मेन कापड जे आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो पॅचचं कापड आहे तर तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सो आपली ही जी स्लीव डिझाईन आहे तर ती रेडी झालेली आहे काठपदर साडीवरील. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.